हे हॅलो गाईस, तर मी चिराग भोईर आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, पुन्हा आपण ब्लॉगिंग चालू केलेली आहे आणि आज मी जातोय गोवर्धन इको विलेजला. तर सध्या रेडी झालो आहे मी, आता निघतोय. आता बघूया काय काय होतं आहे. 2-3 वर्ष आधीपासूनच क्रेज होतं गोवर्धन इको विलेजचं, पण आता जाऊन बघूया काय काय नवीन आहे त्यात. 2-3 वर्ष आधी काय होतं आणि आत्ता नवीन काय आपण चेक करूया, सगळं दाखवायचा प्रयत्न करेन मी तुम्हाला. तर सपोर्ट करा गाईस पुन्हा. आणि आता मी जातोय बाईकने, रेडी झालो आहे मी, आता निघायची वेळ आहे. तर बघूया काय काय होते आपल्या जर्नीमध्ये. सो कंटिन्यू करा ब्लॉग. तर गाईस, मानस आहे माझ्यासोबत आणि आता मी बाईकवर आहेत. जास्त काय बोलत नाही. पुढे जाऊन चिन्मय पण आहे, जंजाले म्हणून माझा मित्र आहे, त्याला पण आपण पिकअप करू. मानस काय बोललो? एकदम मजेत. तर गाईस, पुढे भेटूया, चला. एकदम गाईस, आमच्या ग्रुपमध्ये 5 चालवणार आहे. गाडी असं चालवतो का दिसतच नाही. मुंडी पण चालवतो. हेल्मेट तर त्याचा बघा, असं वाटतं की आता आयोगचा घेऊन आलाय. तर गाईस, हा मनोरचा ब्रिज आहे. मनोर क्रॉस केल्यावर ब्रिज येतो आणि ते बाजूलाच गणपती मंदिर आहे. तर आपण आता तिथे जाऊया आल्यात. तर बघा, इथनं जातात मस्तान नाक्यावर आणि इथे मंदिर आहे बाजूला. तर आपण इथनं एकदा मंदिरात पण जाऊन येऊया. तर गाईस, इथं मंदिर आहे. आता आम्ही चाललेले आहेत इथे. आधी मंदिर बघूया, नंतर मग दर्शन घेऊया गणपती बाप्पांचं. तर गाईस, हा मंदिर आहे गणपती बाप्पांचा. सिद्धिविनायक गणपती बाप्पा आहेत ते, मंदिर मामा आहेत. तर गाईस, दर्शन झालं. आता इथनं निघूया हमरापूर, म्हणजेच गोवर्धन इको विलेजसाठी. तर तिथे जाता जाता तुम्ही इथे पण व्हिजिट करू शकतात. सिद्धिविनायक मंदिर आहे. तर गाईस, हा आहे मस्तान नाका आणि आपल्याला इथनं सरळ जाऊन राईट मारायचं. गाईस आहे बघा, इथनं आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. आता इथनं स्ट्रेट जायचं आपल्याला अमरापूरपर्यंत. संडे गाईस, ट्रॉफिक चेक करू शकतात किती ट्रॉफिक आहे आज. कंटेनरवर कंटेनर यांच्यामुळेच ट्रॉफिक होते. आणि ते ब्रिज सुद्धा खराब आहे ना त्याकरिता. अरे आत्ताच बनवलेला हा माणूस. हा ना रे, आताच बनवलेला तो. आम्ही खालतून गेले होते लास्ट टाइम. आम्ही खालतूनच आले होते. अष्टविनायक करून आलेलं ना तेव्हा. तर गाईस, आपल्याला इथनं टर्न मारायचं आहे बघा. साईड हॉटेल आहे, इथनं आपल्याला जायचं आहे गोवर्धन इको विलेजसाठी. चला, आपल्याला इथनं आता 7.5 किलोमीटर मध्ये जायचं आहे, तेव्हा आपलं डेस्टिनेशन येईल गोवर्धन इको विलेज. तर गाईज, फायनली आम्ही पोहोचलेलो आहेत गोवर्धन इको विलेजला. आणि चिन्मय आहे माझ्यासोबत आणि हा मानस. बघितलंच असेल तुम्ही बाईकवर. इथनं ते मंदिर दिसते, तिथे पण आपण विजिट करू. गाईज, इथे मेन मंदिर होता, तो आता नवीन बनतोय. पाहू शकता तुम्ही, कन्स्ट्रक्शन चालू आहे. तर गाईज, इथे कॅफे सुद्धा आहे, गोविंदास कॅफे. इथे तुम्ही बघू शकतात, मस्त कॅफे आहे. तुम्ही कुपन घेऊन जे पाहिजे ते ऑर्डर करून इथे खाऊ शकता. किती मोठे मोठे गाय आहेत गाईज, बघू शकतात तुम्ही. इथे गोवर्धन गोशाला आहे, बरोबर कॅफेटेरियाच्या समोर आहे. गाईस, इथे गोवर्धन अन्नक्षेत्र ललिता भवन आहे.
तर इथे आता 12:30 ते 2:30 लंच असते. तर आता आपण जाऊया तिथे. गाईस लाईन बघू शकतात किती मोठी आहे. म्हणजे आम्ही पण आहेत लाईनमध्ये. फुकटचा खायला चालले गाईस. हा जिथे फुकट जातो तिथे नेहमी असतो. जय श्रीकृष्ण. प्रसाद घेतलेला आहे. आता जाऊन तिथे बसतो आणि प्रसाद खाल्यावर भेटू. बघू शकता तुम्ही पंक्तीत बसलेले आहेत सगळे. आम्ही पण जाऊन बसतो. गाईज बघू शकता तिथे मस्त एक मंदिर आहे. सेम वृंदावन सारखं केलं आहे इथे. मदन मोहन मंदिर एकदम डिट्टो तिथलं स्कल्पचर सारखंच आहे. गाईज बघा पोस्ट देऊन राहिलेला आहे. याला वाटतं मी फोटो काढतोय. गाईज इथे फोटोशूट वगैरे काढायला लागलेत आणि तिथे तुम्ही बघू शकतात भजन चालू आहे. तिथे पण आपण जाऊया. आता यांचे फोटो काढतो मग आपण तिथे जाऊया. प्रसाद खाऊन तर आमचं झालेलं आहे आणि आता इथे जरा फोटो काढतो. वातावरण चांगलं दिसतंय आणि सीन पण मस्त आहे इथे. नेचर पण आज चांगला आहे थंडगार. त्याचा फोटो काढू मग नंतर आपण पुढे फिरूया. 1 hour later. इथे राधा मोहन मंदिर आहे बघू शकतात तुम्ही. यहाँ पे पढ़ लेंगे. अंदर में सोना, कुछ भी वस्तु खाना, लेटना, डायरामास को टच करना अलाउड नहीं रहता है क्योंकि ये टोटल चैरिटेबल ऑर्गेनाइजेशन है. चैरिटी में चलता है. कुछ भी टूट जाता है, नष्ट हो जाता है, उसको रिकवर करने में समय लगता है. कोई परमानेंट इनकम तो है नहीं, ठीक है ना. जैसे आप लोग का लोग जो डोनेट करते कंट्रीब्यूट करते उसी के ऊपर चलता है. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 कृष्ण जन्मस्थान आपको शर्म नहीं आती? चुकीच्या माणसाला सोबत आणलेला आहे गाईस मी. गाईस यमुना नदी आहे. टोटली वृंदावन सारखं आहे हे मिनी वृंदावन. आणि ते मासे बघू शकतात तुम्ही. कलरफुल मासे आहेत. हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा हरे हरे. राधा वृंदावन बिहारी लाल की, बांके बिहारी लाल
तर गाईज फायनली वृंदावन फिरून झालेलं आहे, मिनी वृंदावन. आता आम्ही जातो इथनं आणि पाहू शकतात अजूनपर्यंत वाजल्यात 4 आणि अजूनपर्यंत पब्लिक आहे इथे. सो आम्ही आता निघतोय. मोबाईलची चार्जिंगसुद्धा लो झालेली आहे. तर गाईज व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.